वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर हा बघा, हा आहे गावाकडील आपला व्हिडिओ. तर चालली होती मुलांची खूप सारी मस्ती आणि इकडं सासूबाई आल्या भाजीपाला घेऊन. त्यांनी आणले होते खाण्यासाठी आम्हाला भजे. ते तुम्ही पुढं बघतच राहा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर हे बघा, हे आणलं होतं सासूबाईंनी मस्त असं भाजीपाला. कोथिंबीर ती एकदम मस्त होती, अशी ताजी तवानी टवटवीत होती. खरंच गावाकडील भाजीपाला खूप सुंदर होता बरं का. आणि इकडं सिटीमध्ये बघा, इकडं एवढ्याशा कोथिंबीर ते 30-40 रुपये बोलतात. पण तिकडं खूप छान कोथिंबीर भेटली होती. आणि इथं आणली होती सासूबाईंनी सगळ्यांसाठी भजे खायला आणि मुलांनाही स्पेशल खवा आणलेला होता. मला आता चला अशी मस्त असं मिरची आणि भजीचा मस्त असा स्वाद घेऊया, आनंद घेऊ. त्यानंतर इकडं आम्ही आमची अशी मका आहे ना वाळायला टाकली होती, पण काय करणार वातावरण आहे खूप आभाळ असल्यामुळं मकाला येऊन लागत नव्हतं. किती दिवस झाले, जवळपास आम्ही 15 दिवस झाले ते मका वाळवते. हे माझे सासरे जे की 24 घंटे ते मकामध्येच आहेत, पलटी करताय सारखे त्या पण काय करणार, शेतकऱ्याचं खरंच खूप अवघड आहे बरं का. आणि इकडं आहे शिवांश आणि हा कॅमेरामॅन होता. आमच्या प्रिशाच्या हातामध्ये मोबाईल दिलेला होता मी व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि तिकडं आहेत माझ्या सासूबाई, ते तुम्हाला पुढे दिसते नाच. तर हे पहा, गोठ्यामध्ये गाई वगैरे बांधलेल्या होत्या, त्याच्यामुळे आमच्या कॅमेरामॅनने खूप असा कॅमेरा हलवला आहेत. तर समजून घ्यावा, कारण की ती छोटी आहे. त्यानंतर इकडं सासूबाई निघाले होते त्यांच्या माहेरी. तर सुना जाऊन आले, त्या म्हणलं चला आता मी पण जाऊन येते. कोणालाही कितीही वय झालं तरी आपल्या माहेरी जावंच वाटतं. तर मिस्टर घेऊन चालले होते त्यांना. आणि सासूबाई म्हणत होत्या मुलांना मारू वगैरे काय नको, म्हणून मी म्हणलं नाही आता मी त्यांना मारणार. असं काय मज्जाने चाललं होतं आमचं. त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक वगैरे झाला होता. म्हणलं चला काहीतरी असं मस्त चमचमीत खायला करावा. तरी होता आता दिवाळीसाठी बनवलेला चिवडा. म्हणलं चिवड्यापासूनच आपण मस्त अशी भेळ वगैरे बनवू, जे काय आपल्याकडं साहित्य आहे तेवढ्यामध्येच बनवू मस्त अशी चमचमीत. तर सर्वप्रथम मी अगोदर तर भेळ घेतली, चिवडा घेतला एका प्लेटमध्ये. आणि बाकीचे टोमॅटो, कांदा वगैरे, कोथिंबीर हे काय आहे ते कट करून घेतलं, मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं. पण लिंबू वगैरे काय नव्हतं, चिंचपाणी ते काय नव्हतं, जसं काय आहे तसं मी टाकलं आणि मस्त अशी आपली भेळ तयार केली. तर मला त्यावर थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकावं, कारण अजून छान टेस्ट येण्यासाठी. असं चिवडा मसाला वगैरे तर आपण चिवड्याला टाकलेलाच होता. तर म्हणलं चला आता बघू आता पुढेही कसं लागते कशी नाही. त्यानंतर सगळं काय मिक्स करून घ्यावं म्हणलं. तर इथं माझं चाललं होतं मिक्स करायचं आणि इकडं दीदींचा चालला होता स्वयंपाक. दीदी म्हणजेच माझी जाऊबाई. तर इथं स्वयंपाक वगैरे चालू होता आणि स्वयंपाक करता करता आम्ही दोघेही गप्पा मारत होतो. तिचा स्वयंपाकही चालू होता आणि कॅमेराही पकडलेला होता. तिचे दोन्ही कामं सोबत चालले होते. आणि इकडं सासऱ्यांपाशी मुलं खेळत होते पलीकडे. तुम्हाला आता टी व्हीचा त्याचा खूप आवाज येत होता, म्हणून मी माझा वॉईस दिला. आणि मुलांचा तर खूप गोंधळ चालू होता. मला जाऊ द्या, आता एकदा स्कूल भरल्याच्या नंतर एवढा गोंधळ वगैरे नाही होत. तर पाहू शकता आपली भेळ किती मस्त आणि छान झालेली होती, चमचमीत आणि झणझणीत भेळ मस्त झालेली होती. जे काय आहे आपल्याकडे जे काय साहित्य आहे त्याच्यामध्येच. हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छानशा व्हिडिओमध्ये. कशा आहेत सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. काय म्हणली? बोल बरं. मला दाखवते, एक मुलगी नसती मधी 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 बोलत असते, दिसली का? तर चला जाऊ द्या. एक बरं आले. चला आज जायचं आहे आम्हाला नगरला, त्याच्यामुळे इथं चालली बॅग पॅकिंगची तयारी. सगळा राडा झाला आहे. चला मला आता मस्त अशा बॅग वगैरे पॅक करून घेऊ. तर जेव्हा सगळा पसारा पडला सगळीकडं तुम्हाला दाखवते मी. आता आवरायचं आहे, मुलं गेलेले आहेत रानात.
आज होती एकादशी, त्याच्यामुळे आमच्या घरी कोणीतरी येणार होतं. ते तुम्हाला पुढं दिसेल व्हिडिओमध्ये कोण येणार होतं कोण आहे. त्याच्यासाठी इथं चालली होती खिचडीची तयारी. आणि दीदी मिक्सरमधून शेंगदाण्याचा कूट वगैरे बारीक करून घेत होती. शेंगदाणे ते इथे हिरवी मिरची वगैरे तिने असं काही घेतलेलं होतं. खिचडीची तयारी चालू होती त्याची मस्त अशी. त्यानंतर इथं मी मस्त अशी खिचडी करून घेतली आणि तुम्हाला म्हणलं होतं घरी कोणीतरी येणार आहे. इथं चालल्या होत्या विणीच्या मस्त अशा गप्पा चालल्या होत्या येहीनबाईच्या. आणि दोघी ही आहे माझी व्हाईट साडीवाली माझी मम्मी, तिला तर तुम्ही ओळखू शकता. आणि हे आहेत माझ्या सासूबाई आणि पाठीमागं होती दीदी उभा. यांच्या मस्त अशा गप्पा चाललेल्या होत्या आणि मी त्यांचं मुकट इथं आजी आजोबा पैसे वाटप चालू होती नातवंडांसाठी आणि मम्मी पप्पाही निघाले होते. त्याने त्याचं काम केलं, आपलं खाल्लं खिचडी बिचडी. त्याने फ्रुटी प्याला आणि काय मानलंय कशाला देतात मारणार खायला आणलंय कशाला. ए दादा म्हणलं नाही म्हणलं काय बरोबर नाही. दादा आपली बाबा नाहीत का बा. फ्रुटी काय प्याला त्यांची. ए दादा तुझ्याकडे नसले पैसे बसत माझ्याकडे दे. माझा